आमचे पार्टिसिपंट तयारच आहेत आणखी एकदा परफॉर्म करायला. या गाण्याच्या चित्रपटाचं आणि हे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे आणि कोणत्या साली ते प्रसिद्ध झालं होतं? हे गाणं आहे नाही दोन नाही दोन नाही दोन वर केलाय पहिला. कोणत्या साली ते प्रसिद्ध झालं होतं? 1975. नाही नाही त्या अगदी बरोबर आहे. चित्रपटाचं नाव आहे नया दौर आणि ते 1957 साली प्रसिद्ध झालं होतं. हे बक्षीस प्रणाली चौगुले. कधी प्रेम व्यक्त करण्यासाठी बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतात तेव्हा जोड असते ती कवितेची. उर्दू भाषेत आपण याला शायरी म्हणतो. कवितेत प्रेम व्यक्त करणं
म्हटलं जातं. उर्दू भाषेत आपण याला शायरी म्हणतो. अशीच छानशी शायरी घेऊन आपल्या समोर येत आहेत गायत्री कांबळे. सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी शायरी सांगणार आहे. ए देश की प्यारी हिंदी जब तू बनी भारत की बिंदी, ए देश की प्यारी हिंदी जब तू बनी भारत की बिंदी, तब मिली वतन को आज़ादी. ये आंखें ना होती तो ये नज़ारा ना होता. दुनिया वाले कहते हैं हसीनों को देखना छोड़ दो. ये आंखें ना होती तो ये नज़ारा ना होता. दुनिया वाले कहते हैं हसीनों को देखना छोड़ दो. अरे ये क्यों नहीं कहते भगवान से कि हसीनों को बनाना ही छोड़ दो. मत करो कोई वादा जिसे तुम निभा न सको. मत करो कोई वादा जिसे तुम निभा न सको. मत चाहो उसे जिसे तुम पा न सको. क्योंकि प्यार का पहला अक्षर ही अधूरा होता है. किसी का प्यार कहाँ पूरा हो पाता है. जिंदगी में प्यार कभी मत करना. जिंदगी में प्यार कभी मत करना. नसीब से मुनी तो इनकार भी मत करना. जिंदगी में प्यार कभी मत करना. नसीब से मिली तो इनकार भी मत करना. लेकिन इतना याद रखना किसी की जिंदगी बर्बाद मत करना. दुनिया कहती है कि इश्क में सबकी नींद उड़ जाती है. दुनिया कहती है इश्क में सबकी नींद उड़ जाती है. कमबख्त हमें भी कोई इश्क करे. कमबख्त हमें भी कोई इश्क करे. हमें तो नींद बहुत आती है. भेजने वालों ने उसे भेजा तो भेजा. भेजने वालों ने उसे भेजा तो भेजा. लेकिन भेजा में भेजा ही नहीं भेजा. झुम झुम के आई झुम झुम के गई. झुम झुम के आई झुम झुम के गई. मैं सिंदूर लेके खड़ा था वो राखी लेके आई. हम जिसे चाहते हैं उसे दुनिया चाहती है. हम जिसे चाहते हैं उसे दुनिया चाहती है. सोचा खुदा से शिकायत करूं. सोचा खुदा से शिकायत करूं. लेकिन खुदा भी उसी को चाहता है. प्यार करने वालों की किस्मत बुरी होती है. प्यार करने वालों की किस्मत बुरी होती है. हर मुलाकात जुदाई से जुड़ी होती है. वक्त मिले तो रिश्तों की किताब पढ़ना दोस्त. वक्त मिले तो रिश्तों की किताब पढ़ना दोस्त. दोस्ती हर रिश्तों से बड़ी होती है. कौन कहता है कि बूढ़े लोग इश्क नहीं करते. कौन कहता है कि बूढ़े लोग इश्क नहीं करते. इश्क तो करते हैं लेकिन लोग उन पर शक नहीं करते. दोपहर को सोया था किसी ने दरवाजा खटकाया. दोपहर को सोया था किसी ने दरवाजा खटकाया. मुझे लगा मेरा दिल आया. मुझे लगा मेरा दिल आया. दरवाजा खोल के देखा तो बिजली का बिल आया. हम ना होते तो गजलें कौन करता. आपके चेहरे को गुलाब कौन कहता. हम ना होते तो गजलें कौन करता. आपके चेहरे को गुलाब कौन कहता. अरे ये तो करिश्मा है हम प्यार करने वालों का. वरना दीवारों की पत्थरों को ताजमहल कौन कहता. दुआ में मैंने खुदा से मौत मांगी. दुआ में मैंने खुदा से मौत मांगी. खुदा ने कहा मौत तो मैं तुम्हें यूं ही दे दूंगा. खुदा ने कहा मौत तो मैं तुम्हें यूं ही दे दूंगा. लेकिन उसको क्या जवाब दूं जिसने तुम्हारी लंबी उम्र के लिए दुआ मांगी है. शेर सुनने को अच्छा लगता है. शेर कहने को अच्छा लगता है. शेर सुनने को अच्छा लगता है. शेर कहने को अच्छा लगता है. अगर सचमुच शेर सामने आ जाए तो भागने को अच्छा लगता है. धन्यवाद. धन्यवाद गायत्री. जुनं ते सोनं किंवा इंग्रजीमध्ये ओल्ड इज गोल्ड जे आपण म्हणतो ते किती खरं आहे. एखादं जुनं गाणं आपण कधी कधी गुणगुणतो आणि त्या गाण्याची आठवण एक वेगळा आनंद देऊन जाते. आणि याला जर नाचाची जोड असेल तर तो आनंद नक्कीच द्विगुणित होईल.
चला तर मग अशा द्विगुणित आनंदासाठी तुम्ही तयार व्हा. आपल्या समोर जुने तराणे घेऊन या आपल्या मैत्रिणी वनिता पाटील, अमृता चौगुले, रश्मी सांबरेकर आणि शीतल मास्तमोडी. मी आपल्या महिला प्रेक्षकांना विनंती करते की त्यांनी हा जो आता समोर तुमच्या नाच होत आहे तो लक्ष देऊन पहा, ऐका, त्यात तुमचाच फायदा आहे. राजा बंगले के
आगे किसका निशान हो हसीना समा वाले जाने जहां ढूंढती है काफिर आगे किसका निशान महफिल महफिल ऐ शमा गिरती हो कहाँ महफिल महफिल ऐ शमा गिरती हो कहाँ वो जरा ढूंढती हूँ वो दीवाना ढूंढती हूँ चला कर जो छुप गया है वो परवाना ढूंढती हूँ खूप छान, खूपच छान. प्रेक्षकांना आता यावरतीच एक प्रश्न आहे. आता परफॉर्म केलेल्या कार्यक्रमामध्ये किती गाणी होती आणि त्यातली पहिली 4 गाणी कोणती होती? किती गाणी होती? राशी राजू यांनी हात वर केलाय पहिला. किती गाणी होती आणि पहिली 4 गाणी कोणती होती? एकूण किती गाणी होती? तर बरोबर आहे, 7 गाणी. पहिली 4 गाणी कोणती? करेक्ट. 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 उत्तर अगदी बरोबर आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक करा, कारण हे लक्षात ठेवणं आणि तेही पहिले 4 व्यवस्थित क्रमात सांगणं कठीण आहे. लक्षात ठेवून व्यवस्थित क्रम मध्ये सांगितल्याबद्दल त्यांना बक्षीस मिळालं. प्लॅनिंग, आपण प्रत्येक कामाचं प्लॅनिंग करतो, बरोबर? आज हे करू, उद्या ते करू, परवा काहीतरी भलतंच. पण फॅमिली प्लॅनिंगचं काय आणि ते चुकलं तर काय? तुम्हाला तुमच्या 75रीला त्याचा पश्चाताप होईल. चला तर मग असाच एक विनोदी लेखन पाहूया किंवा ऐकूया आपल्या मैत्रिणीकडून, जयश्री उकेरी यांच्याकडून. हॅलो, आमच्या या महिला दिनाच्या माननीय अध्यक्षा आणि प्रमुख पाहुण्या आमच्या या नीता कुलकर्णी, त्याचप्रमाणे आमच्या सुहासिनी मंडळाच्या अध्यक्षा तोपिल कट्टी, उपाध्यक्षा पाटील आणि इतर कार्यकारी मंडळ, तसेच इथे जमलेल्या ज्येष्ठ नागरिका, सत्कार मूर्ती आणि माझ्या इतर उपस्थित भगिनी, आत्तापर्यंत तुम्ही खूप करमणुकीचे कार्यक्रम पाहिले, त्यामुळे आत्ता हे वाचन तुम्हाला खूप रटाळ वाटेल. तरीसुद्धा मला एक थोडंसं सांगावं असं वाटतं की 2 पिढ्या म्हणजे पूर्वीच्या बायका आणि आता
फॅमिली प्लॅनिंगबद्दल बोलायचं आहे. पूर्वीच्या काळी हे फॅमिली प्लॅनिंग नव्हतं आणि अशाच एक वयस्क बाई आणि त्यांच्या घरातील सुनबाई यांच्याबद्दल त्या बोलणार आहेत. आता त्या काय म्हणतात, जळलं मेलं प्लॅनिंग, यांना लाजा कशा नाही वाटत? कोण जाणे, यांच्या दृष्टीनं लग्न म्हणजे केवळ मौज आणि मजा. आजकाल तुम्ही पाहताय लग्न ठरलं रे ठरलं की आपण हनीमूनला कुठे जायचं याचा अगोदर विचार केला जातो आणि प्लॅनिंगही केलं जातं. पण ही मौज मजा लग्न झाल्यानंतर कुठे जायचं, कधी जायचं, किती दिवस जायचं हे ठरलेलंच असतं आणि त्याप्रमाणे अगोदरच ठरलेलं असतं आणि मग तिथे गेल्यानंतर फिरणं, शॉपिंग करणं, खाणं पिणं अशा त्यांच्या मौज मजा चाललेल्या असतात. पण याचबरोबर त्यांचं प्लॅनिंगही खूप महत्त्वाचं असतं. किती सांगितलं तरी आम्ही म्हाताऱ्यांचं कुणी ऐकतच नाही. आणि कुणी ऐकतच नाही. 5 वर्षात आमच्या या सुनबाईला कशा 3 मुली झाल्या आणि एवढ्यातच ती मेटाकुटीला आली. तरी बरं आमच्या वेळी नव्हती बी असली प्लॅनिंग आणि असली थेरही नव्हती. प्रत्येकीला कमीत कमी 10 ते 12 पोरं असायचीच काय. आणि त्यावेळी मुलं हीच त्यांची संपत्ती, तीच धन दौलत, तेच त्यांचं बळ. म्हणून आम्ही सुद्धा मिळकत आणि खर्च यांचा कधीही वेळ घातला नाही किंवा वाईटही वाटून घेतलं नाही. तसेच कधीही त्या मेल्या डॉक्टरांचं तोंडही पाहिलं नाही आणि शक्तीची महागडी औषधही घेतली नाही. पण म्हणून काय आम्हाला काही कमी पडलं का? आमचा संसार कसा छान झाला. आमचा संसार कसा छान झाला. अहो घरभर मुलं असली की बरं वाटतं, गोकुळ वाटतं, गोकुळ नुसतं. आणि जर ज्या घरात मुलं नाही ते घर ओकं वाटतं. आणि तुम्हीच पहा ना, माझा मुलगा राजा 5 मुलीनंतर झाला, 5 पोरीनंतर झाला. सांगून पटतच नाही ना, वेड्यात काढतीये मला. कांता, लता, गीता, स्मिता, अनिता अशा 5 मुली झाल्या आणि त्यानंतर आम्ही काही आशा सोडली नाही. 5 मुलीनंतर मुलगा होईल ही आमच्या मनात आशाच होती. म्हणून आम्ही कुठलंही प्लॅनिंग नाही, काही नाही. आणि खरोखरीच तुम्हाला सांगू का, 5 मुलीनंतर मला एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव आम्ही राजा ठेवलं आनंदानं. भर त्याला राजा 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 म्हणून सगळे अगदी आनंदानं खेळवत असू. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे तोही खूप चांगल्या बायगुणाचा ठरला हो. त्याच्या मागून रामा, शिवा, गोविंदा, कृष्णा असे 4 मुलगे झाले. काय सांगू तुम्हाला आनंद. हेच आमच्या सुनबाईला मी सतत सांगत असते की बाई आमच्या घराण्याची ही परंपरा आहे ग, आमच्या घराण्याचं हे वैशिष्ट्य आहे की 5 मुलीनंतरच मुलगा होणार. पण ही मेली बाळ ऐकतच नाही काय. आणि माझा राजा मोठा भोळा हो, त्या विचाराची काही तक्रार नाही. पण सुनबाईच मेली बाळ आहे, कुणाचंच ऐकत नाही हो. तिला 6वा मुलगाच होईल याची मला चांगली खात्री आहे. पण 3 मुलीवरच थांबली आहे. सतत प्लॅनिंग प्लॅनिंग प्लॅनिंग. आता मग मी सांगून हात टेकले बाई हिच्यासाठी. उलट सुलट बोलणी पण ऐकून घेतली आणि घेतेही आहे. पण मलाही आता राहून असं वाटतं की आमच्या वेळेला हे प्लॅनिंग असतं तर किती बरं झालं असतं. आम्ही हे प्लॅनिंग केलं असतं आणि आम्ही तेच 3 मुलीवरच जर आम्ही राहिलो असतो तर आम्हालाही काय झालं असतं सांगा बघू. अहो नाही समजलं का तुम्हाला? अहो आम्हालाही 3 मुलीवर जर आम्ही थांबलो असतो तरी आम्हाला वाढ सुनबाईचं तोंडच बघायची पाळी आली नसती. बरोबर आहे की नाही? म्हणजे मुलगा नसता तरी सुनबाई आलीच असती कशाला आमच्या घरी. वाईटातून मी हा तरुण मुलीनं काय मी आपल्या एक मजा म्हणून सांगितलं. धन्यवाद.
यानंतर रिमिक्स डान्स परफॉर्मन्स घेऊन येईल ऋतू मास्तमर्डी. I'ma beat it like a drum, dee 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 dum dum. Pop it like a rum, ba ba bum ba bum bum. I'ma beat it like a drum, dee 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 dum dum. I dee dee dum dum, I dee dee dum. The club isn't the best place to find lovers, so the bar is where I go. Me and my friends sat at the table doing shots, tripping fast and then we talk slow. Come over and set up a conversation with just me. Trust me, I'll give it a chance. Dance with my hands, put down the man in the jukebox, and then we start to dance. And I'm singing like, girl, you know I want your love. Your love was handmade for somebody like me. Come on now, follow my lead. I may be crazy, don't mind me. Say, boy, let's not talk too much. Grab on my waist and put that body on me. Come on now, follow my lead. Come on now, follow my lead. I'm in love with the shape of it. You push and pull like a magnet. Although my heart is smelling too. I'm in love with your body. Thank you. That was really a rocking performance. त्यानंतर शास्त्रीय नृत्य घेऊन तुमच्या समोर येत आहे अक्षरा कांबळे. मीरा भजन हरिता. तुम बिन मोरे कौन कबर रे गोवर्धन गिरधारी.
बली चरण कमल बली चरण कमल बली आली रे प्रभु गोवर्धन गिरिधारी प्रभु रे कौन कमल रे गोवर्धन गिरिधारी प्रभु नमो रे कौन कमल रे गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी खूपच गोड आणि खूपच छान. धन्यवाद अक्षरा. सासूबाई काय ग, काय झालं? अहो, ही नवीन जीन्स कशी दिसते मला? छान हो, अगदीच छान. पण काय? टिकली लाव ना, टिकली जीन्सवर. अगं टवळे, टिकली जीन्सवर नाही, कपाळावर लाव. आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सासू सुनेच्या गमती जमती या काहीशा अशाच असतात. तुझं माझं पटेना, तुझ्या वाचून करमेना, किंवा 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे, किंवा लेकी बोले सुने लागे, या अशा म्हणी उगाच नाही जन्माला आल्या. पण आत्ताची आधुनिक सून आणि परंपरा सांभाळणारी किंवा जुन्या पद्धती सांभाळणारी सासू, या दोघींच्या नात्यात सासू सून या व्यतिरिक्त आणखी काही नातं असू शकतं किंवा होऊ शकतं, हेच आपण पाहणार आहोत आपल्या पुढील पथनाट्यात, जे सादर करतील आपल्या मैत्रिणी विद्या आणि अर्पणा. आधुनिक सुनेच्या पात्रात आहे अपर्णा भंडारी आणि सासूच्या भूमिकेत आहे विद्या तोडकर. हॅलो.